विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे आषाढी वारीकरिता गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी स्वगृहीत संतनगरी खामगाव येथून सकाळी 5 वाजता निघून शेगावात दाखल झाली आहे। खामगाव ते शेगाव यात्रा शेवटच्या टप्प्याकरिता पारंपरिक दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने या पालखीत दाखल होतात। हे या पालखीचे वैशिष्ट्य संपूर्ण राज्यातून आपली सेवा देण्याकरिता किंबहुना वर्षातून एकदा तरी या दिवशी खामगाव ते शेगाव असे भाविक शेगावात येत असतात। मुख्य म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भाविक ही परंपरा जपत आहे। याकरिता युवा वर्ग देखील मोठ्या पद्धतीने तयारी करत असतो। मेडिकल शिक्षण घेत असलेल्या टीमचा देखील यांच्यात मोठा सहभाग असतो। अशाच एका चमू सोबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे। आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांची पालखी जी पंढरपूरला गेली होती, आज तिचं परत शेगावी आगमन होत आहे। म्हणजे आपल्याच घरी आपलेच स्वागत। या स्वागताकरता अनेक युवा वर्ग अनेक भाविक भक्त जे आहेत त्या उत्साहामध्ये आहेत, त्यांची सेवा देतात। आमच्यासोबत काही युवा वर्ग आहे आणि मेडिकलशी संलग्नित आहेत। आपण त्यांना विचारूया की ते कशा करता आणि कशी सेवा देऊन राहिले इथे। आम्ही सातपुडा युनियन सोसायटी द्वारा संचलित सातपुडा शेगाव येथील नर्सिंग फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहोत। म्हणजे आम्ही जे पंढरपुरी गेलेले भाविक भक्त आहेत गजानन महाराजांचे वापस येत आहेत, आपल्या संतनगरी वापस येत आहे, त्याकरता आम्ही त्यांच्यासाठी बिस्कुट आणि चहा वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि सोबतच जे मेडिकल रिलेटेड स्कीम्स आहे, जे मेडिकल रिलेटेड आजार आहे ते काय आहे कसे आहे आणि जे प्रत्यारोपण आहे जे शस्त्रक्रिया ते कुठे तुम्हाला योग्यरित्या करावे व ते योग्य प्रमाणे झाले पाहिजे यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करीत आहोत। जय गजानन। आणि शेगाव नगरीमध्ये पंढरपूरमधून काही लोक आले आहेत, पालखी आलेली आहे, त्यांना आम्ही सेवा देत आहे। त्यांना चहा बिस्किटचं प्रोत्साहन करत आहे, मेडिसिनचं प्रोत्साहन करत आहे, वगैरे आम्ही सातपुडा विद्यार्थी आहोत आणि त्यांना मेडिकल बद्दल माहिती आहे ते आमचं उद्देश आहे। माझं नाव अथर्व किसन पळसकर आहे। आम्ही सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चे स्टुडंट आहोत आणि त्यासोबत आम्ही भाविक भक्तांना सेवा देण्याचे कार्य करत आहोत। जय गजानन। प्रत्येक भाविक भक्त प्रत्येक युवा वर्ग आपली सेवा कशी देऊ इच्छितो त्याकरता तयारीमध्ये दिसतो। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।